आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। गेली काही दिवसांपासून जेव्हापासून पाऊस सुरू झाला तेव्हापासून श्रीगोंदा नगरपालिकेची पाणी योजनेचा थोडासा फज्जा उडलेला आपल्या लक्षात येतो आहे। यामध्ये एकतर चिंचणी धरणावर वीज नसते किंवा तिथे वीज असेल तर अनंतरमळे ज्या ठिकाणी पंप हाऊस आहे त्या ठिकाणी वीज नसते। यामुळे खरं तर नगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा पदाधिकारी असतील हे सुद्धा अडचण येत आहेत। यावर काय उपाययोजना केली जाते किंवा येणाऱ्या काळामध्ये काही उपाययोजना होणार आहे का? कारण आता प्रत्येकाच्या मनामध्ये चिंता आहे की आता पाण्याचं करायचं काय। कारण शहरी भागामध्ये सगळ्यांच्याच घरी बोरवेल नाहीयेत, ते सर्वस्वी श्रीगोंदा नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत। त्यामुळं आता आपल्या बरोबर श्रीगोंदा नगर परिषदेचे पाणी समिती सभापती शहाजीभाऊ खेतमाळी आपल्या बरोबर आहेत। खरं तर ते नगरपालिकेमध्ये आता जे विद्यमान नगरसेवक आहेत यामध्ये ज्येष्ठ आहेत, त्यांना अनुभव आहे, अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये आहेत। या टर्मला त्यांना पाणी समितीचं खरंच सभापती पद भेटलेलं आहे। खूप महत्वाचं पद आहे, कारण नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजेचं ते एक महत्वाचा घटक आहे। त्यामुळे आपण त्यांच्याकडे समजून घेऊयात की आता नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्यांना उत्तर कसे देत आहेत। भाऊ, आपलं दक्ष टाइम्स 24 सहर्ष स्वागत। नमस्ते भाऊ, काय सांगाल? खरं तर 3-4 दिवस झाले पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। त्या अनुषंगानं एक तर चिंचणी धरणावर तिथे लाईट नसते किंवा तिथे लाईट असेल तर अनंतमळ्यात लाईट नसते। तर हा जो होणारा खेळ आहे याबद्दल काय सांगाल? गेली 2 दिवसापासून आपल्याकडे अवकाळी पाऊस आणि वादळ वारं भरपूर झालं। त्यामुळं जी शेंडगेवाडी लाईन आहे आणि नगरपालिकेला जे स्पेशल आपण लाईट नेलेली आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पोल पडले, ते सगळे दुरुस्त करून काल दिवसभर आम्हाला ते दुरुस्त करण्यात एमएससीबी असेल, आपल्या नगरपालिकेचे काही कर्मचारी त्यांच्याकडे दिले होते, नगरपालिकेचे जेसीबी दिले होते। एक मोठी जुनी भाबळ जकाती वस्तीच्या त्या ठिकाणी पडली। त्या ठिकाणी 3 लाईनी एकत्र आहेत, म्हणजे लिंपणगाव लाईन, मढेवडगाव लाईन आणि काष्टीची जाणारी लाईन त्या क्रॉस झालेल्या आणि त्याच्यावरती बाबळ पडल्यावर आपली एलटी लाईन आपली तिथे आहे, म्हणजे जकाती वस्तीवर जाणारी, तर ते सगळे तुटल्यानंतर काल ते दिवसभर झाड कट करून ताराजवळ संध्याकाळी 6 वाजले। काल 6 वाजल्याच्या नंतर शेंडगेवाडी लाईनच्या वरल्या बाजूला जे बाइंडिंग करून तार लावलेली असते ते बाइंडिंग शॉर्ट झालेले होते। बीसी वायरमन, जकातीनगर परिसरातील काही कर्मचारी, त्यांचे अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी, आम्ही सगळ्यांनी रात्री येऊन तिथं ते ताराची ऍडजस्टमेंट करून चालू ट्रायल घ्यायची आणि पावसाला परत सुरुवात झाली। म्हणजे हे अवकाळी पावसामुळं अचानक या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय। आणि गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आम्ही श्रीगोंदा नगर परिषद मध्ये, कारण बऱ्याचशा वेळा दक्ष टाइमने आमच्या श्रीगोंदा नगरपालिकेत ज्या वेळेस चिंचणी धरणावरून जी पाणी योजना आपली 52 कोटी आदरणीय पाचपती साहेबांच्या माध्यमातून आली, तर त्या ठिकाणी आपण चिंबळ्यावरून लाईट नेलेली होती। तर ते बरेचसे वेळा वादळ वगैरे असं काही झाल्यानंतर काही ठिकाणी अडचणी आहेत, तिथे फॉल्ट सापडत नाहीत, मग त्यावेळेस लाईट जाते आणि मग पाणी येताना आपल्या श्रीगोंदा शहरात नक्कीच अडचण येते। दक्ष टाइमने याच्यावरती बऱ्याच वेळा आवाज उठवला आणि आम्ही त्यानंतर नगरपालिकेत ठराव घेतला की तिथं एक मोठं जनरेटर, म्हणजे तिथून कंटिन्यू पंपिंग झाल्यानंतर आपल्या शहराला पाण्याची अडचण येणार नाही, तर आम्ही ते ठराव घेतलेला आहे। गेल्या महिन्यात आपल्याला विधान परिषदेची आचारसंहिता लागली, त्यामुळे आपण पुढची प्रोसिजर टेंडर वगैरे आपलं राहिलं तर निश्चित स्वरूपात उद्याच्या येणाऱ्या काळात आपल्याला त्या ठिकाणी जनरेटरची गरज फार अत्यंत मोठी गरज आहे। कारण आदरणीय बबनरावजी पाचपुते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विक्रमराव पाचपुते यांच्या माध्यमातून आपल्याला श्रीगोंदा नगरपालिकेला अमृत 2 मध्ये 48 कोटीची दुसरी पाणी योजना आपण कार्यान्वित होत आहे। जवळजवळ 70% काम तिचं होत आलेलं आहे। आणि जर दोन्ही योजना, जुनी आणि ही दोन्ही योजना जर चालवायची असेल तर 100% आपल्याला धरणावरून कंटिन्यू पाणी आणावं लागेल। कारण आता 5% नवीन आपण बांधतोय आणि पाईप वितरणासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम जवळजवळ 50% 60%च्या आसपास होत आलेलं आहे। आपण दिवाळीच्या नंतर 100% सगळ्या वाड्यां वस्त्यावरती आता ही दुसरी अमृत 2ची पाणी योजनेमध्ये पाणी देणार आहोत। आणि आता श्रीगोंदा शहरात जे पाणी जाते, पहिले 52 कोटीची पाणी योजना, त्याच्यातनच काही वाड्या वस्त्या आपण त्याला जोडून अटॅच केलेल्या आहेत। पण ही योजना पूर्ण झाल्यानंतर आपल्या त्या गावात जाणाऱ्या पाण्याला आणखी प्रेशर वाढेल, कारण त्या टाक्या भरायला सेपरेट लाईन, याच्यात वाड्या वस्त्यावर दुसरीकडे पाणी द्यायचं कारण येणार नाही। तर हे सगळं करत असताना आपल्याला जनरेटर एक इथं आपल्या फिल्टर हाऊसला आणि एक चिंचणी धरणावरती आपण तो ठराव केलेला आहे। तर सगळ्यात महत्वाचं
इमर्जन्सीच्या वेळेस आपण चिंचणे धरल्यावर आमदार साहेबांना सांगितले आपल्याला दुसरी लाईन बेलवंडीवरून म्हणजे पिंपरी कोलंदरची एक लाईन तिथं जवळ आलेली. आम्ही आता गेल्या महिन्यात त्याचा ते विषय पण झालाय. आम्ही तो ठराव घेणार आहे, दोन्ही लाईट जोडून घेणार. समजा चिंबळ्याची गेली तर येळपणाची, आणि याच्या व्यतिरिक्त आपण एक जनरेटर त्या ठिकाणी 100% घेणार आहोत. कारण डक्स टाइमने गेल्या 1 वर्षापूर्वी हा विषय मांडला होता. कारण उन्हाळे आज संपला की ज्यावेळेस पाऊस काळ सुरुवात होतो आणि हे वादळ सुरू होतं त्यावेळेस ह्याच परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून शहराला ही अडचण येते. आणि त्यावेळेस डक्स टाइमने यावरती आवाज उठवला होता. म्हणजे मी दक्ष टाइमला धन्यवाद देतो की तुमच्यामुळं आणि नागरिकांच्या अडचणीला तुम्ही कायम साथ देता. आणि आज त्या माध्यमातून आम्ही ठराव केलेला आहे 100% त्या ठिकाणी आम्ही जनरेटर घेणार आहोत. आमचा एक तिथं मानस असा होता, आमदार साहेबांची आमची चर्चा झाली होती की तिथं सौर प्लॅन टाकायचा आणि सौर वरती आपल्याला पंपिंगला ऍडजस्टमेंट करायची. म्हणजे ती लाईट एमएससीबीला विकायची, त्यातनं नगर परिषदचा म्हणजे फायदा होईल असा एक हिशोब होता. परंतु त्या ठिकाणची जागा आपल्या मालकीची नसून आपल्याला फक्त जे आपण पाणी योजनेसाठी आरक्षित जागा मिळाली तेवढीच जागा आहे आणि बाकीची उर्वरित जागा त्या चिंचणे धरणाच्या अंदर येते. त्याच्यामुळे तिथं आपण सौर आपल्या वैयक्तिक सौर टाकून ते बजेट बसत नाही, म्हणून आपण एक जनरेटर त्या ठिकाणी घेणार आहोत. यामध्ये आणखी एक विषय आहे की बऱ्याच जणांना म्हणजे आमदारांनी म्हटलं होतं, माझे आमदार गोविंद पाचपुते यांनी म्हटलं होतं की 3ऱ्या मजल्यावर आपल्याला पाणी मिळणार आहे. तर काही जणांना मिळतही असेल, परंतु काही जणांना अगदी खाली तळमजले सुद्धा पाणी मिळत नाही. मग त्यांना सुद्धा पूर्ण दाबाने पाणी कधी भेटणार आहे? अगदी बरोबर प्रश्न तुम्ही विचारला. आदरणीय पाचपुते साहेबांनी ज्यावेळेस 52 कोटीची पाणी योजना आपल्या श्रीगोंदा शहरासाठी आणली त्यावेळेस 2ऱ्या मजल्यावर पाणी असा शब्द त्यांनी प्रत्येक भाषणात वापरला होता. आणि बऱ्याच ठिकाणी 3ऱ्या मजल्यावर सुद्धा पाणी जाते आणि काही भागात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तळ मजल्यात पाणी येत नाही. अगदी बरोबर आहे. मग मी आता जे सांगितलं, तुम्हाला सांगितलं की ही जी आता नवीन अमृतची पाणी योजना झाली, आपण ज्या गावातल्या जाणार ह्याच्यावरच काही वाड्या वस्त्या जोडल्या. समजा आनंद कर्मायातनं समोरून पाईपलाईन चालली, तिथे जर पाणी दिलं ना त्या लोकांच्या प्रतिक्रिया फार वेगळ्या येतात, म्हणून आपण तिथे लाईन जोडलेत. अलीकडे सावतानगर परिसरामध्ये लाईन जोडलेल्या आहेत, माळीनगर परिसरात लाईन जोडल्यात. म्हणजे जवळून म्हणजे तळेशेजारातून पाणी नाही असं प्रश्न होण्यापेक्षा आम्ही त्यावेळेस ह्या भागांना त्या पाईपलाईन मधून पाणी दिलं. याच्या व्यतिरिक्त आपण शेंडगेवाडीला पाणी नेलं होतं, सातव वस्ती शिलंकर वस्तीला पाणी नेलं होतं, भोळे वस्तीवर तिकडे पाईपलाईन टाकलेलं होतं. पण आता त्या ठिकाणी टाकल्या झाल्यामुळे हे जे शहरातलं आणि ते दोन्ही ऍडजस्टमेंट होतं याच्यात पाण्याचा दाब गावातल्या पाण्या टाक्यांवरती वाढणार आहे. निश्चित स्वरूपात 2ऱ्या मजल्यावर पाणी देण्याचा मानस आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेबांचा होता. तो निश्चित स्वरूपात म्हणजे पूर्ण दाबाने आपल्या शहराला पाणी मिळेल याची व्यवस्था येत्या काही दिवसात आम्ही करणार आहोत. आता आपण पदाधिकारी आहात, आपल्यालाही काही कामाच्या मर्यादा आहेत, परंतु पाणी विभागाचे जे अभियंता आहेत ते मात्र याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. आम्ही जेव्हा त्यांनी संपर्क करायचा प्रयत्न करतो तेव्हा ते सांगतात की माहिती घेऊन सांगतो. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर तिथालची घटनाची इत्थंभूत माहिती असते, मात्र अभियंता असून सुद्धा त्यांना याची माहिती नसते. त्याबद्दल काय सांगाल? काही विद्यार्थ्यांना पहिलीला ज्यावेळेस शाळेत जातात आणि त्याला अभ्यासाची ओढच नसते अजिबात, फक्त तो शाळेत जातो, घरचे म्हणतात शाळेत जातात, त्या पद्धतीचे काही अधिकारी असतात. गेली 2-2.5 वर्ष ज्यावेळेस आपल्याकडे प्रशासन आलं त्यावेळेस कुठल्याही पदाधिकारी किंवा कोणी राजकीय याचा वरद असतात तिथं राहिला नाही. त्यांना असं जाणवायला लागलं की हे सगळं आम्हीच चालवतोय आणि ती जी लागलेली सवय आहे ती मोडायला थोडासा वेळ लागेल. आता 4-5 महिने आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चित स्वरूपात तुमच्याशी त्यांच्याकडनं काही बोलण्यातून किंवा उत्तर देताना काही अधिकाऱ्यांकडनं चुकले असेल, कारण अधिकाऱ्यांबरोबर आम्ही पदाधिकारी म्हणून त्यांच्या समोर उभं राहता आम्हाला नागरिकाचे प्रश्न सोडवता येतील. निश्चित स्वरूपात उद्याच्या काळात अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे याची जाणीव मात्र निश्चित स्वरूपात, कारण बऱ्याच वर्षापासून आपण मी सभागृहात असल्यामुळं ही जाणीव मात्र त्यांना नक्कीच करून देऊ. आणि याची चूक फक्त आणि फक्त गेली 2-2.5 वर्ष प्रशासनाने ती लागलेली त्यांना सवय नाही. आता खरं सांगू का, यामध्ये त्यांच्याकडे आणखी काही टेबल आगाऊ दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझी सर्व नागरिकांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की त्यांच्याकडे अदर टेबल असतील ते कमी करा, किंवा त्यांना त्या टेबलची गरज असेल तर पाणी विभाग सेपरेट एका अभियंत्याला द्या, जेणेकरून तो अभियंता याच्यावर लक्ष देईल. कारण ही मूलभूत गरज आहे. पाणी भेटत नाही, विजेचा प्रश्न असतो, त्यांना यातलं काहीही माहित नसतं. याबद्दल आगामी काळामध्ये काही टेबल बदलण्याचा विचार आपण कराल, ठराव कराल? निश्चित स्वरूपात दत्ताभाऊ तुम्ही म्हणले ते अगदी बरोबर आहे. गेले अनेक वर्षापासून मी 2004 पासून सभागृहात आहे. आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद आणि आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातून 2004 पासून श्रीगोंदा नगरपालिका आपले क वर्गामध्ये आहे. महाराष्ट्र शासनाने पद निर्मिती आणि पद उन्नती हे दोन्हीही महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही. म्हणजे मी सरकारला कोणते म्हणत नाही, महाराष्ट्र शासनाने याच्यावरती आज अखेर पद निर्मिती आणि पद उन्नती झाली नाही, म्हणून
आपल्या नगरपालिकेत जे कर्मचारी रिटायर होतात त्यांच्या जागेवरती केडर मार्फत जेवढे येणार आहेत तेवढेच या ठिकाणी कर्मचारी आहेत, म्हणून कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते, पदं भरले जात नाहीत. म्हणजे नुसत्या नगरपालिकेच्याच नाही, तुमच्या माध्यमातून म्हणजे बऱ्याच विभागांमध्ये MSCB असेल, नगरपालिका असेल, कोकणी विभाग असेल, बऱ्याच ठिकाणी BNC असेल, अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पदं भरल्या जात नाहीत. म्हणून हा अतिरिक्त कारभार, हा जे काही केडरची माणसं आहेत त्यांचे जे पोस्ट आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार दिला जातो. आता महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये आपण जनत्र दोन्ही ठिकाणी बसवणार आहात, परंतु श्रीगोंदा नगर परिषदेतल्या नागरिकांची वाढती संख्या, वाढता परिसर आणि आत्ताच्या असलेल्या उपलब्ध पाण्याच्या टाक्या, तिकडनं येणारं पाणी, याचं जे गणित आहे ते गणित आपण कसं आता बांधणार आहात? अगदी बरोबर प्रश्न विचारला. श्रीगोंदा नगरपालिका 2011ची जनगणना झाली त्या हिशोबाने क वर्गामध्ये मोडते, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आपलं शहर ब वर्गाच्याही पुढे गेलेलं आहे. लोकसंख्या जर आजची जनगणना झाली तर, आणि आपल्याला निधी येतो तो क वर्गाचा येतो. ह्या कमी कर्मचाऱ्यामध्ये म्हणजे 10 लोकांचं जेवण आपल्याला पूर्वी देत होते आणि आज आपल्या घरात 20 माणसं झाली, पण आपण ते 10 वरती 20 जणांचा भाग होतो. याच्यात काटकसर करताना जे गृहिणी म्हणून असते, एक गृहिणी म्हणून आम्ही तिथं काम करतो, आमची काय कसरत होत असेल अगदी तुमच्या माध्यमातून मी आज जनतेसमोर मांडतो. जनतेचा रोष किती आमच्यावर येतो ते सुद्धा आम्हाला तुमच्या माध्यमातून आज जनतेसमोर सांगायची म्हणजे योग्य वेळ आली. खरोखर म्हणजे रिअल कंडिशन ती आहे. ज्यावेळेस जनगणना होईल आत्ताची, आणि जनगणना झाल्यानंतर 100% आपली नगरपालिका ब वर्गामध्ये जाईल आणि शासनाकडनं कर्मचारी सुद्धा वाढवले येतील आणि निधी सुद्धा वाढवेल. त्यावेळेस आपण नागरिकांच्या ह्या समस्या सोडवण्यात म्हणजे सक्सेस होऊ. कारण आता किती समस्या सोडवल्या तरी वाढत चालणार आहेत, कारण कर्मचारी अपुरा, निधी अपुरा, याच्यात आपल्याला त्याची अडचण 100% भासते. आमदार साहेबांना आम्ही बोललो, त्यांनी फक्त सांगितलं की आता जनगणना झाल्यानंतर आपण जास्त पाठपुरावा करून आपली पालिका ब वर्गात कशी येईल आणि मग ब वर्गात आल्यानंतर बाकीच्या सगळ्याच फॅसिलिटी वाढतात आणि ते आपल्या नागरिकांना सुविधा देण्यास मदत होईल. माझी आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना विनंती आहे, आपण पाणी समितीचे सभापती आहात, तुम्ही विनंती करा, कारण पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं तरी सुद्धा आपण आपल्या घराजवळचा रस्ता असेल, झाडी असेल, गाड्या असेल, आपण सर्व धुवून काढतो. उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची प्रचंड आपल्याला कमतरता असते. आपण नगरपालिकेकडे आपल्या पाण्यासाठी भांडतो, मात्र जेव्हा पाणी येतं तेव्हा मात्र आपण संपूर्ण गल्ली, रस्ता, गाड्या, झाडीच आपण धुवून काढतो. हे योग्य आहे का? गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळी, उपनगराध्यक्ष अलकाताई आणि आमचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी आव्हान केलं होतं श्रीगोंदा शहरात सगळ्या नागरिकांना, आपापल्या ग्रुपला टाकलं होतं की पाण्याचा जपून वापर करा. आरोग्याविषयी काही आव्हानं केली होती, परंतु नागरिकांकडनं आपल्याला तेवढे प्रतिसाद मिळत नाही. काही लोक पाणी रस्त्यावर मारतात. मी कितीतरी वेळा म्हणजे तिथे उभा राहून तर तुम्ही सुद्धा सांगता लोकांना, ते मी सुद्धा उभा राहून सांगितलं की बाकीच्यांना प्यायला पाणी नाही. बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की आपलं भरायचं झाल्यानंतर जे परसबाग असते त्या परसबागेमध्ये पाणी सोडून जातात, म्हणजे पुढच्याला युवा अगर नाही यांचं भरायचं झाल्यानंतर ते प्रेशरने पाणी त्यांच्या परसबागेत सोडतात. माझी इथून पुढे दक्ष टाइमच्या माध्यमातून श्रीगोंदा नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या वतीने नागरिकांना विनंती राहील की पाण्याची काटकसरीने वापर करा. आणि सगळ्यात मोठी देशाला समस्या आहे ती आरोग्याची आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी खूप उपाययोजना झाल्या आपल्या नगरपालिकेमधून. आपण आता आज योगायोगानं दक्ष टाइमवाले समोर बोलण्याचे योग आलाय. श्रीगोंदा नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या निवडून आल्यानंतर आमच्या दुसऱ्या मिटिंगला आम्ही ठराव घेतलेला आहे. 10 तारीख, 20 तारीख आणि 30 तारखेला श्रीगोंदा नगरपालिकेच्या माध्यमातून आपण प्लॅस्टिक शहरातलं सगळ्या नागरिकांकडनं विकत घेणार आहोत. विकत म्हणजे मग ते प्लॅस्टिक ते कचरा गाडीत टाकणार नाहीत आणि त्याचे 2 रुपये आल्यानंतर महिला 100% प्लॅस्टिक जपून ठेवणार. 8 दिवस 10 दिवस प्लॅस्टिक एकत्र ठेवून त्याचे 2-5 रुपये आल्यानंतर महिला हे प्लॅस्टिक म्हणजे एक आम्ही माणस हे नवीन हे ठरवलंय. आता उद्याच्या आलेल्या काही काळामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. आता पुन्हा महत्वाच्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे येऊ. आज पाणी 3-4 दिवसापासून नाही आहे. नागरिकांची, महिलांची मोठी हेळसांड आहे. घरामध्ये प्यायला पाणी समजा जारचं घेऊ शकतो, परंतु वापरायला, आंघोळीला पाणी नाहीये. तर आजच्या आता जे अडकलेले नागरिक आहेत यांच्यासाठी काय सांगाल आणि पाण्याची व्यवस्था किती वाजेपर्यंत आणि कशी कराल? मी सर्वप्रथम ज्या घरामध्ये फक्त आणि फक्त नगरपालिकेच्या पाण्यावरती ज्यांचे काही कुटुंब आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण 2 दिवसाच्या वादळी पावसात निश्चित स्वरूपात टाक्या न भरल्यामुळे त्यांची अतोनात हाल झाली.
आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी टँकरनी पाणी देता आलं, आपल्याकडे नगरपालिकेचे एक प्रायव्हेट आणि एक नगरपालिकेचे 2 इंजिन आहेत. समजा इमर्जन्सी कुठं आलं तर त्या इंजिनाने सुद्धा काही ठिकाणी आम्ही पोहोच केले आणि वाड्या वस्त्यांवरती बरेच गेल्या पाण्याची टंचाई झाल्यानंतर प्रॉब्लेम झाला तर त्यांना काही टँकरने पाणी देण्याचं आताही पाणी टँकर चालू आहेत. तर आता काही नागरिकांना 100% अडचण आहे, त्याची मी क्षमा मागतो. आज दुपारपासून आपले पाणी योजनेचं लाईट आल्यानंतर सगळं व्यवस्थित म्हणजे पाणी पुरवठा उद्यापासून सुरळीत पाणी पुरवठा होईल. समजा आज जर वेळेत लाईट आली 2 वाजेपर्यंत काम पूर्ण झालं तर टाक्या भरायला साधारण 6 ते 7 तास लागतात, बरोबर. तर उशीर होऊ शकतो. त्यामुळे रात्री पाणी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना जर आपण आव्हान केलं की आपल्याला पाणी नाहीये, रात्री 10 वाजता पाणी सोडण्यात येईल. माझी नागरिकांच्या आणि माता बहिणींच्या वतीने विनंती आहे की आपण पाऊण तास पाणी सोडतात त्याऐवजी आता पहिल्या राऊंडला आपण अर्धा तास जरी पाणी सोडलं तरी त्यांची अडचण दूर होणार आहे. असं काय होऊ शकेल? निश्चित स्वरूपात. कारण ज्या विभागाला 3 दिवस झाले 4 दिवस झाले पाणी आलं नाही त्यांना पहिलं प्राधान्य आपण देऊ. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने 1 तास द्यायच्या ऐवजी अर्धा तास का होईना सगळ्यांना पाणी मिळेल आणि उद्याच्या नंतर जे काही लाईट रेग्युलर होईल त्यावेळेस सगळ्यांचा रूट कंटिन्यू होईल. इथून मागे प्रत्येक वेळेस दत्ता भाऊ दक्ष टाइमनी ज्या वेळेस पाण्याच्या अशा अडचणी आल्या शहरासाठी आम्हाला निश्चित स्वरूपात त्यांची मदत झाली. आम्ही जनतेला सांगण्यापेक्षा आमच्या अगोदर दक्ष टाइमच्या मार्फत त्या ठिकाणी ह्या गल्लीला इतक्या वाजता पाणी येणार आहे, आज लाईट गेलेलं आहे, पाणी येणार नाही. त्यामुळे मी दक्ष टाइमचे मनापासून धन्यवाद देतो की निश्चित स्वरूपात जरी तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले पण ते प्रश्न तुम्ही तुमच्यासाठी विचारत नाहीत, ह्या जनतेच्या आडी अडचणीसाठी आणि श्रीगोंदा नगर परिषद काय चूक होते त्यातनं काय सुधारलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस प्रश्न विचारता. मी मनापासून आमच्या नगरपालिकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षा आमच्या आदरणीय मार्गदर्शक आदरणीय बबनदादा पाचपुते त्याचबरोबर विद्यमान आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या वतीनं मनापासून दक्ष टाइमला मनापासून धन्यवाद देतो. आपण पाहिलं भाऊ चाणाक्ष आहेत आणि कुठं कसं उत्तर द्यायचं, कशी गुगली घ्यायची हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. कारण गेली अनेक वर्षांपासून नगरपालिकेमध्ये सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून आज ते वावरत आहेत. नक्कीच त्यांच्याकडे पाणी समितीचं सभापती पद आहे, त्यामुळे हक्कानं आपण त्यांच्याकडे प्रश्न विचारण्यासाठी आलो आहोत की जे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या माता भगिनींचे आहेत. नक्की त्यांनी म्हटल्याप्रमाणे दुपारी 2 वाजेपर्यंत जर विजेचं काम पूर्ण झालं, पंपिंग सुरू झालं तर संध्याकाळी उशिरापर्यंत का होईना ज्या भागामध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्यांना वेळापत्रक देऊन कमी वेळेसाठी का होईना पाणी नक्की सोडण्यात येईल. परंतु येत्या काळामध्ये पुन्हा याची री ओढली जाणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. पुन्हा आता इथून पुढे आता आपण जनरेटर बसवणार, जे काही करायचं ते कराल, परंतु आपले संबंधित असलेले वीज वितरण असेल किंवा आपले पाणी विभागाचे कर्मचारी असतील, अभियंता असतील यांच्या संपर्कात राहून आपण समक्ष यामध्ये लक्ष घालावं ही अपेक्षा नागरिकांची आहे. कारण आम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदर प्रश्न निर्माण झाला की आम्ही तो सोडवण्यासाठी चिंचणी धरण असेल, पंप हाऊस असेल, नगरपालिका असेल यांच्याशी आमचा संपर्क असतो. मात्र आपले जे अधिकारी आहेत हे जागेवर बसून फक्त फोन करतात आणि विसरून जातात, त्यामुळे ते अपडेट राहत नाहीत. परंतु आम्ही अपडेट राहतो कारण का पाणी हा महिलांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, मूलभूत घटकामध्ये तो मोडतो. त्यामुळे इथून पुढे पाणी आम्हाला नक्कीच दररोज जरी नसेल दररोज या प्रश्नाकडे आम्ही नंतर येणार आहोत. आता दिवसाड का होईना आम्हाला नियमितपणे पाणी मिळावं ही नागरिकांची अपेक्षा आहे. नक्कीच आज पाणी मिळेल ही अपेक्षा मनाशी धरून आताच्या या मुलाखतीमध्ये आपण तुर्तास थांबू. श्रीरंग सावळे सह दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.